नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। शमोदमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेव च। ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम। आणि वाकडीने ओखेसी गंगा वाहे उजूची जैसी। का पृष्टी वळला उसी गोडी जैसी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं चिंतन विचार आपण करत आहोत। पाठीमागे 15व्या अध्यायामध्ये भगवंताने संसाराचं वर्णन एका वृक्षाच्या रूपाने केलेलं आहे। या संसाररूप वृक्षाचं उच्छेदन करण्यासाठी हातामध्ये साधकाच्या एक शस्त्र असावं लागतं। असंग शस्त्रेन दृढेन चित्वा ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूयः। वैराग्य नावाचं शस्त्र किंवा आत्मज्ञान नावाचं शस्त्र धारण करून अज्ञानामुळे असणाऱ्या या संसाराचं उच्छेदन करावं। कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे। जसा की रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासला तर तो रज्जूच्याच ज्ञानाने निवृत्त होतो, तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने भासलेला संसार आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय अन्य कोणत्याही उपायाने निवृत्त होणं शक्य नाही। म्हणून तर ज्ञानोबारांची ओवी आहे, वाचूनी ज्ञानेविन एके उपाय करीसी जितुके तेही गुंपसी अधिके रुखिये। ज्ञाना वाचून अन्य जर आपण उपाय केले तर त्या उपायाने संसाराचा उच्छेद नाही होणार, फार झालं तर संसाराचा गुंतागुंताळा वाढेल। आणि म्हणून वैराग्य नावाचं शस्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे। विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेचे नाही। वैराग्याशिवाय ज्ञान अंतःकरणामध्ये स्थिर राहू शकत नाही। अशा वैराग्य प्राप्तीचा उपाय काय आहे तो सांगण्याकरता भगवान या प्रकरणापासून प्रारंभ करता। ज्या ज्या व्यक्तीच्या वाट्याला जे कर्म आलं असेल ते कर्म त्याने ईश्वराचं मनोगत म्हणून अनुष्ठानामध्ये आणावं, ईश्वरार्पण करावं, किंवा कर्म ही त्या ईश्वराची पूजा आहे। आणि अशी जर त्याने कर्म नावाची पूजा केली तर ईश्वराच्या प्रसन्नतेतून त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा उदय होतो। ते वैराग्य प्राप्त होण्यासाठी सर्वांना आपलं कर्म कळावं, यासाठीच परमात्मा कोणत्या वर्णाचं कोणतं कर्म आहे ते सांगतात। मुळामध्ये चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः असा भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये श्लोक वापरलेला आहे की चतुर्वर्ण व्यवस्था माझ्यापासूनच निर्माण झाली आहे। परंतु भगवान म्हणतात हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणितले तो सुट लागा। वास्तविक हे सगळं मीच केलं आहे, पण अहंकाराचा अभाव असल्यामुळे मला त्या कर्माचा लेप अजिबात लागत नाही। मग चतुर्वर्ण व्यवस्था कोणती आहे? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे वेदाध्ययनाचे अधिकारी आहे, म्हणून त्यांना द्विज असं म्हणतात। आणि यांची सेवा करणारा, यांच्या उपजीविकेवर वृत्तीवर जीवन यापन करणारा जो 4था वर्ग आहे त्याला शूद्र असं म्हणतात। आपल्या धर्मशास्त्रामध्ये व्यवस्था लावण्याकरता वर्ण केले आहेत, पण त्या वर्णामध्ये कमी जास्तपणा सांगायचा नाही आहे, श्रेष्ठ कनिष्ठ भावही प्रतिपादन करायचा नाही आहे। जर एखादं शरीर असेल तर त्या शरीराला मुखही महत्त्वाचं आहे, हातही महत्त्वाचे आहे, मांड्याही महत्त्वाच्या आहे आणि पाऊलंसुद्धा महत्त्वाचे आहे। जर एखादा असा म्हणेल की मुख महत्त्वाचं आहे तर पायाने प्रवास करता येणार नाही, प्रवासाकरता पाय महत्त्वाचे आहे। एखादा म्हणला पाय श्रेष्ठ आहे तर भोजन करता येणार नाही, भोजनासाठी मुख महत्त्वाचा आहे। शरीराच्या रक्षणासाठी हात महत्त्वाचे आहे। हे जसं शरीरासाठी महत्त्वाचं
तसा जो समाज पुरुष आहे त्याच्यासाठी ब्राह्मणही महत्त्वाचे, क्षत्रिय आणि वैश्यसुद्धा महत्त्वाचा, आणि यांच्यामध्ये सेवा पुरवणारा शूद्र नावाचा जो वर्ग आहे तो सुद्धा महत्त्वाचाच आहे. या सर्वांची व्यवस्थित व्यवस्था राहिली तर समाजाचं चांगल्या प्रकारे कल्याण होऊ शकतं, असं द्रष्ट्या ऋषीमुनींनी या व्यवस्थेला निर्माण केलेलं आहे. मग प्रत्येकाने आपापलं कर्म करावं, दुसऱ्याचं कर्म मनुष्याला चांगलं वाटत असतं, हा एक स्वभाव आहे. हे आपल्याला या अनुभवाला येतं. कधी कधी आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि 2 तास जर आपलं कीर्तन वगैरे झालं तर खाली बसणारे लोक आपल्याला ते गळ्यामध्ये हार वगैरे घालतात, सत्कार करतात, ते बरं वाटतं. खाली बसलेल्या माणसाला काहीच माहिती नसतं की यांनी आता काही माणसं कष्ट न करता कीर्तन करता, तो भाग वेगळा आहे. पण जे बिचारे अभ्यास करून आपल्या जीवनातला अनमोल असणारा क्षण या संत वाङ्मयामध्ये खर्च करून अभ्यास करतात, तर ते अभ्यास करणाऱ्याला काय कष्ट असतात ना, हे आपल्याला नाही कळणार. जे माणसं अभ्यास करून सांगतात त्यांना ते कळतं. म्हणजे पाठांतराचे कष्ट काय असतात हे आपल्याला नाही कळणार. जे डोंगरावर राहणारी मंडळी असतात की नाही, त्यांचं जीवन बघा म्हणजे लक्षात येईल. ते पहिल्यांदा आवृत्ती देतात आणि मग स्नान करतात. सकाळचा वेळेत फार महत्त्वाचा असतो ना, मग त्या वातावरणाचा ते फायदा घेतात. आणि मग कधी कधी उष्णता किती वाढते, एखाद्याला रक्ताची वांती पण होते. हे कष्ट लोक पाहत नाही, फक्त फुलाच्या माळा पाहतात, शाली पाहतात, श्रीफळच पाहतात. आणि मग त्यांना असं वाटतं तुमचं बरं आहे बुवा, आम्हाला काय वर्षभर शेतीमध्ये कष्ट करावे लागतात. म्हणजे त्यांचं कर्म त्यांना कमीपणाचं वाटतं आणि आपलं कर्म त्यांना श्रेष्ठ वाटतं. जे माणसं अभ्यास करतात त्यांना अभ्यासाचे कष्ट माहिती असतात, किंवा खेड्यागावातले माणसं जे असतात ना, ते शहरातल्या माणसाचं जीवन पाहतात, वा किती सुखमय जीवन आहे, तुम्हाला घरामध्ये जाण्यासाठी सुद्धा लिफ्ट आहे, असं त्यांना ते सुखाचं लक्षण वाटतं. पण त्यांना हे कळत नाही की जे लिफ्टनं वर जातात आणि खाली येतात तेच मोकळ्या हवेमध्ये फिरायला सकाळी फिरत असतात. म्हणजे चालणं हेही त्यांच्या नशिबात आहे, पण लोक पाहताना मात्र वेगळं पाहतात. सगळ्यालाच आपलं कर्म कठीण वाटतं, दुसऱ्यांचं कर्म मात्र चांगलं वाटतं. इतरांनी भलत्याचं कर्म केलं तर समाज व्यवस्था व्यवस्थित राहणार नाही. यासाठी शास्त्राने ऋषीमुनींनी प्रत्येकाच्या कर्माचा विभाग केला आहे. आणि ज्याने आपल्या वाट्याला जे कर्म आलं तेच करावं, इतरांचं कर्म करू नये. यांच्या स्वभावाच्या प्रभावापासून निर्माण झालेल्या गुणांपासून प्रत्येकाचं कर्म भिन्न आहे. आता ब्राह्मणाचं कर्म आहे अध्ययन करणं, यज्ञादिक करणं आणि दान स्वीकार करणं. यजन याजन हे 6 प्रकारचे कर्म आहे. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह. त्यापैकी ब्राह्मणाची 3 कर्म महत्त्वाचे आहे आणि 3 कर्म त्याच्या उपजीविकेकरता सांगितलेले आहे. 3 कर्म त्याने कायम केले पाहिजे. इतर 3 कर्मामध्ये कमी जास्तपणा झाला तरी काही अडचण येत नाही. अध्ययन महत्त्वाचं आहे, केलंच पाहिजे. यजन म्हणजे यज्ञ केलाच पाहिजे आणि दान घेण्याचा अधिकार ब्राह्मणाला आहे. प्रतिग्रह नाही झाला तर अडचण नाही, दुसऱ्याकडून यज्ञ नाही एखाद्या प्रसंगाला करून घेतला तरी चालेल. आणि एखाद्या व्यस्त जीवनामध्ये इतरांना काही नाही शिकवता आलं, शिकवलं तर पाहिजेच, पण अडचण नाही. स्वतः अध्ययन, यजन आणि दान हे करावं, प्रत्येकाचं कर्म आहे. क्षत्रियाच्या ठिकाणी राज्यपालन महत्त्वाचं आहे. वैश्य जे लोक आहेत त्यांचा व्यापार महत्त्वाचा आहे आणि शूद्र व्यक्तीची सेवा महत्त्वाची आहे. मग हे कर्म करत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये काही गुण असावे लागतात. ते गुण साह्यभूत असेल तर ते कर्म चांगल्या प्रकारे होऊ शकतं. मग कोणते गुण असावे? ब्राह्मणाच्या ठिकाणी 9 गुण असावे, क्षत्रियाच्या ठिकाणी 7 गुण असावे, वैश्य लोकांच्या ठिकाणी 3 गुण महत्त्वाचे आहे. 3 म्हणजे सत्वरजतम नाही, कृषी गौरक्ष वाणिज्यम पुढे येणार आहे. आणि शूद्र वर्णाच्या ठिकाणी फक्त परिचर्यात्मकम, सेवेचा भाव महत्त्वाचा आहे. त्यातला आपण ब्राह्मणाचे जे 9 गुण आहे किंवा जे 9 प्रकारचे कर्म आहे ना, त्याचा आपण विचार करत आहोत. पहिला आहे शमः, अंतकरणाचा निग्रह किंवा आत्मस्वरूपाला
बुद्धीच्या सगळ्या वृत्तीने समर्पित भावाने राहणं याला म्हणतात शम. त्या शमाला साह्यभूत असणारा गुण आहे दम, म्हणजे इंद्रियांचा निग्रह. अधर्माकडे जाऊ द्यायचं नाही, धर्म मार्गामध्ये इंद्रियांना प्रवृत्त करायचं. त्यानंतर आहे तप. तपात 2 प्रकार. ईश्वराचा विचार कायम मनामध्ये चिंतनाने ठेवणं आणि स्वधर्माच्या पद्धतीनं जगणं यालाही तप असं म्हणतात. त्यानंतर आहे शौच. अंतकरणामध्ये पण पावित्र्य असणं आणि बाह्य आचरणामध्ये सुद्धा पवित्रता असणं याला शौच असं म्हणतात. क्षांती शब्दाचा अर्थ होतो एक क्षमा करणं. कसं? पृथ्वीच्या परिसर्वथा सर्व जे साहने तेगा क्षमा पांडवा गुण जेथ 5वा स्वरा माझी सुहावा पंचम जैसा. 841 क्रमांकाच्या ओवीपर्यंत काल आपण विचार केलेला आहे. आता 42 क्रमांकापासून पुढे पाहायचं आहे. आता पुढचा महत्त्वाचा गुण आहे आर्जवम. आर्जवम म्हणजे काय? सरळपणा. व्यवहारामध्ये वागण्यातला सरळपणा त्याला आर्जव असं म्हणतात. म्हणजेच काय? कुटिलपणाचा अभाव. आणि आपल्या भाषेमध्ये मनात गाठ नसणं त्याला काय म्हणतात? आर्जवम. आता व्यवहारातले लोक आपल्याशी विरुद्ध वागले आणि आपणही जर विरुद्धच वागलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार आहे. म्हणून असा प्रतिकूलतेचा जरी प्रसंग आला तरी आपल्या जीवनातला सरळपणाचा व्यवहार न सोडणं याला आर्जवम असं म्हणतात. या आर्जवाचं स्पष्टीकरण, यातल्या बऱ्याच गुणांचं स्पष्टीकरण मागे 13व्या अध्यायामध्ये, कुठे 16व्या अध्यायामध्ये झालेलंच आहे. म्हणून ज्ञानोबाराय संक्षेपतः पुन्हा थोडक्यामध्ये विचारतो सांगता बघा. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे बरं. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. आणि वाकडीने ओघेसी गंगा वाही उजूची जैसी का पृष्टी वळला उसी गोडी जैसी तैसा विषमाही जीवा लागी उजुकार बरवा ते आर्जवगा 6वा जेथीचा गुण. हा 6वा प्रकारचा 6ष्टम क्रमांकाचा सद्गुण आहे. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे गंगा मातेचं. गंगोत्रीपासून गंगा निघाली, तशी तर ती भगवंताच्या चरणकमलापासून निर्माण झाली. ब्रह्मदेवाने अभिषेक केला आणि कमंडलूमध्ये ती तीर्थ साठवलं, त्यालाच गंगा असं म्हणतात. आणि मग तिचा उगम झाला. भगीरथ राजाने ती तपश्चर्या करून अवनी तलावर आणलं. भगवान शंकराने मस्तकावर धारण केलं आणि एक प्रवाह मुक्त केला, तो गंगोत्रीत प्रगट झाला. आणि मग गंगोत्रीपासून जी गंगा निघाली, किंवा आपण ब्रह्मगिरीवर गेलो ना तिथे पण आपल्याला बघायला भेटतं बघा. पण वर जावं लागतं. वर म्हणजे कायमचं नाही, ब्रह्मगिरीच्या पर्वत शिखरावर तिथं गेलं की जटा आपटेल ठिकाणी बघा वरती गौतम ऋषीसाठी. त्यानंतर एका छोट्याशा असणाऱ्या कुंडामध्ये प्रगटीकरण आहे. नंतर पुन्हा पर्वताच्या कपारीत आहे. त्यानंतर लगेच कुशावर्त कुंडामध्ये आहे. हे सगळे प्रगटीकरण आहे. ती गंगाच आहे. फक्त गौतमाच्यासाठी गोवध पाप हरण केल्यामुळे गोवध हरी तर नाव पडलं गोदावरी, नाही तर ती गंगाच आहे. ज्याप्रमाणे ती गंगा वाहत असताना, गंगेचा प्रवाह म्हणजे काही समृद्धी महामार्ग नाही आहे, सरळ असणं. ते प्रवाहाच्या रूपाने कधी डोंगरातून गेली, दरीतून गेली तर वाकड्या तिकड्या अंगाने वाहत असते. पण जरी ओघ वाकडा तिकडा असला, पाणी मात्र सरळ आहे. वाकडेने ओघेसी गंगा वाहे ओजूची जैसी. ओघ जरी वाकडा असला, प्रवाहाचा मार्ग जरी वाकडा असेल, वळणाचा असेल, पण गंगा मात्र सरळ मनानेच वाहते की नाही. ज्ञानोबारा म्हणतात ना, का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ओघ वाकडा आहे. ते चोखोबरांचा पण अभंग आहे बघा, की ओस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरली आरंगा. तिथे पुढं आहे बघा तीर डोंगा असं काहीतरी आहे. प्रवाह मात्र सरळ आहे. दुसरं प्रमाणात आठवत नाही. हां, तीर असं काहीतरी आहे ते. आता ते हां, तीर डोंगा परी नाव नोहे नदी असेल. बरं, आता तुमचं हे नाही, माझं हे पाठ नाही. शाळेत होतं बघा ते आम्हाला. एक प्रमाण आठवतं, ऊस डोंगापरी. पुढे येते बघा ऊसाचं. हे दोन्ही उदाहरणं त्या अभंगात आलेले आहे. पुढचं बघा, का पृष्टी वळला. दुसरा पाठ आहे
पुटी असा एक पाठ आहे बरं. पुटी वळाला उसी गोडी जैसी, ज्याप्रमाणे ऊस सगळेच ऊस काही सरळ वाढत नाही. बरेचदा ऊस वाकड्याच अंगाने वाढत असतात, अशा कमानीच्या आकाराने किंवा धनुष्यबाणाच्या आकाराने. असा जरी ऊस वाढला असेल पृष्ठी वळला, तो आपल्या पृष्ठभागामध्ये म्हणजे पाठीमध्ये कण्यामध्ये, कारण वाढताना ऊस सरळ असतो बघा, लहान असेल तोपर्यंत, आणि एकदा ठराविक उंचीच्या पुढं गेला की मग झुकवतो बघा. तो अगोदर अगदी आपल्या खांद्यापर्यंत असेल तर ऊस सरळ असतो, पण जसं जसं त्याचं वजन वाढेल तसा मात्र तो वाकडा तिकडा होऊ शकतो. मग म्हणे अहो तो वाकड्या रंगाचा ऊस घेऊ नका म्हणे, का रस वाकडा लागेल ना. असं घडतं कधी नाही. का पृष्ठी वळला ऊसी गोडी जैसी, पण ऊसातली गोडी मात्र सरळ आहे. प्रवाह वाकडा आहे पण गंगेचं वाहनं किंवा गंगा माता सरळ आहे. हे झालं उदाहरण. तैसा व्यवहारामध्ये सगळेच माणसं काही आपल्याला सरळ भेटत नाही. याचा चांगला अनुभव प्रवासामध्ये येतो. चांगला अनुभव जर आता हल्लीच्या काळात सुविधा झाल्या तो भाग वेगळा आहे. जवळपास सगळे माणसं स्वतंत्र प्रवास करतात, पण आपण रेल्वेत प्रवास केला तर कोणत्या मनुष्याने आपल्या शेजारी यावं हे काय आपल्या हातात नसतं. किंवा बसमध्ये प्रवास केला, तिचं नावच बस आहे, आपल्यासारखाला कधीच बसता येत नाही, जागाच नाही भेटत, उभाच राहून जावं लागतं. आणि कोणत्या माणसाला आपल्यावर दया पण येत नाही. आपण दया करू शकतो इतरांवर, पण सहसा बुवा तुम्ही तर महाराज आहे ना, तुम्ही बसता काय, घ्या बुवा जागा, मग काय आता. म्हणजे जगाच्या कल्याणा संतांची विभूती हे प्रमाण त्यांचं पाठ असतं बघा. पण सहसा माणसं काही आपल्या हातात नसतात. पण जरी एखादा व्यक्ती मुद्दामून विषमाही जीवा लागी, विषम म्हणजे विरुद्ध वागणारे, हे फक्त ऐकायचं नाही, हे आपल्या जीवनात येतही प्रसंग, तेव्हा या ओव्या आपल्याला आठवल्या पाहिजे की मुद्दाम काही माणसं आपल्या विरोधात चालतात. विषमाही जीवा लागी, त्या जीवांकरता सुद्धा ओजूकार बरवा, आपल्या मनातला सरळपणा तसाच असला पाहिजे, ते आर्जव. आणि त्याला म्हणतात आर्जव. तो व्यवहारातला सरळपणा आहे आणि तो ब्राह्मणाच्या ठिकाणी स्वाभाविक असतो. आपल्याला मात्र प्रयत्नपूर्वक संपादन करावा लागतो. तो आर्जवगा असावा जे तिचा गुण. दोन प्रकारची उदाहरणं आपल्यासमोर ठेवता येईल. एक उदाहरण आहे रामायणातलं आणि एक उदाहरण आहे आत्ता तुकोबारांच्या जीवनातलं म्हणजे कलियुगातलं. पहिलं उदाहरण असं आहे, ते विश्वामित्र पहिल्यांदा क्षत्रिय होते, त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या का केली त्याचं कारण अगोदर राजा शिकारीला गेले, जास्त विस्तार नाही करत बरं, मला पुढच्या ओव्या घ्यायच्या आहे. मग ते आश्रमात गेले वशिष्ठांच्या. आता ही कथा जमदग्नींच्या बाबतीमध्ये सांगितली जाते. कोणत्याही ऋषीमध्ये घ्या, काही अडचण नाही, कारण प्रत्येक पूर्वीचे सगळे ऋषी गोपालन करायचेच आणि ऋषींचं सामर्थ्य असल्यामुळे सगळ्यांकडे काम देऊन असेलच. अडचण काय आहे, ते गेले आणि सांगितलं मला भूक लागली, हातपाय धुण्या म्हणे. 11:15 हातपाय धुण्याकरता गेले आणि 12 वाजता आले. तर जाण्याच्या अगोदर काहीच नव्हतं, आल्यानंतर मंडप, सगळ्यांना बसण्याची आसन व्यवस्था. बरं अधिकारानुसार राजाला सोन्याचं सिंहासन, मंत्र्याला चांदीचं सिंहासन, सैनिक आपले मस्तपैकी चटईवर बसलेले, सगळ्याला पदार्थ सगळ्यांना वाढले. सैनिकांनी काही मागं पुढं नाही पाहिलं, आली वाढ की मागं जाऊ द्यायची नाही. ते अवतार तुम्हा धराया कारण असा त्यांचा प्रकार. ते जेवले पण राजा चक्रावून गेला की 15 मिनिटापूर्वी काही नव्हतं आणि एवढं कसं काय निर्माण झालं, मी देशाचा राजा आहे, मला सुद्धा एवढी काही व्यवस्था करता येणार नाही. चक्रावून गेला, त्याचे मतीचे चक्र बंद पडले. आणि मग जेवण झाल्यानंतर त्याने वशिष्ठाला विचारलं की नेमकं काय आहे. ते म्हणले काही नाही, ह्या आमच्याकडे कामधेनू नावाची गाय आहे, नंदिनी नावाची, आणि त्या गायीचा हा प्रभाव आहे की तिने हे सगळं काही निर्माण केलं आहे, सगळं काही. राजाची बुद्धी फिरली आणि त्याने सांगितलं मग ऋषीमुनीकडे कशाला पाहिजे गाय, हे गाय तर आमच्या उपयोगाची आहे. असं लोक म्हणतात ना, तुम्हाला कशाला पाहिजे 4 चाकी गाडी, तुम्हीच फिरा, आम्ही थांबतो इथं, असं म्हणतात की नाही लोक. गाय तुम्हाला कशाला पाहिजे, आम्हाला द्या. कधी कधी दुष्काळ पडतो, संकटात काम येईल. तिथं उत्तर दिलं आहे ब्राह्मणानाम बलम क्षमा, क्षत्रियानाम तेज बलम. आणि त्या गायीला सांगितलं माझ्याकडे क्षमा आहे, जर तुला जायचं असेल गम्यताम यती रोचते, जर तुला आवडत असेल, गाईला सांगितलं
जर तुला आवडत असेल, यदि रोचते गम्यताम, तो जाऊ शकते. आता नंदिनी होती ती, कामधेनू गाय, गाईला सुद्धा कळायचं की कोणाच्या संगतीत राहावं, साधूंच्या संगतीमध्ये राहावं. हे गाईला कळतं, हल्लीच्या कार्यकर्त्याला कळत नाही. काय करावं? म्हणजे गाईला कळालं, त्याने सांगितलं नाही मला जायचं नाही. राजाने बलाचा वापर केला विश्वामित्राने, आणि मग त्या कामधेनूने सैनिक आपल्या अंगातून निर्माण केले. निर्माण झालेले सैनिक ताज्या दामाचे होते. राजाचे जेवण वामकुक्षी घेत होते, ते आडवे झाले होते. ते काय प्रतिकार करणार आहे? पराभव झाला आणि विश्वामित्राच्या लक्षात आलं, दिग्बलम क्षत्रिय बलम, क्षात्र बलाचा धिक्कार असो, ब्रह्मबलम खऱ्या अर्थाने बल आहे. सगळ्यात महत्त्वाचं बल ब्राह्मणाचं तपस्वी बल. आणि मग त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केली. जो राजा होता तपामुळे ऋषी झाला. राजा असताना ऋषी असेल तर त्याला राजर्षी म्हणतात, आणि ब्राह्मण असताना ऋषी पदाला गेले तर ब्रह्मर्षी असं म्हणतात. बरं, राजा ऋषीप्रमाणेच असावा. सध्याला तसा राजा बघायला भेटतोय आपल्याला, राजर्षी म्हणतात. राजर्षी योगी वगैरे आहे की नाही, योग करणारे राजर्षीच आहे सगळे. असा राजा मिळाला तर देशाचा राज्यकारभार चांगला चालतो. ऋषीच असावा राजा, म्हणजे भोगासक्त नसतो. मग आता ते राजर्षी झाले ना तप करून, मग सभेत आले की सगळे त्यांना ब्रह्मर्षी ब्रह्मर्षी म्हणायचे. आणि वशिष्ठ म्हणायचे या राजर्षी, त्याला अपमान वाटायचा. सगळे मला ब्रह्मर्षी म्हणतात, मला सगळे हबप म्हणतात, आणि हे मात्र म्हणत नाही, अपमान वाटायचा. त्या विश्वामित्राने वशिष्ठांचे 100 पुत्र मारले. 100 का? द्वेष करून, की बाकीचे सगळे मला ब्रह्मर्षी म्हणतात आणि हे मात्र मला राजर्षी म्हणतात. एकदा वशिष्ठ आपल्या पत्नीसहित एका झाडाखाली पौर्णिमेच्या दिवशी बसले. विश्वामित्र मोठा पाषाण घेऊन झाडाला अगोदरच जाऊन बसले होते. या झाडाखाली आले तर वशिष्ठाच्या अंगावर टाकायचा आणि त्यांना मारूनच टाकायचं. द्वेष एवढा पाराकुटीला गेला होता. त्याही काळात होतं बरं हे, आजच आहे असं नाही, हे तेव्हापासून चालत आलेलं आहे. 2 असणाऱ्या विद्वानाला जर परस्पराचा द्वेष होत असेल तर त्यामध्ये समाजाची हानी होत असते. तो त्यांचा ते लीला आहे, महात्म्याचा दोष आपण काढू नये, पण सावध होण्याकरता आपण शिकलं पाहिजे. आता त्यांची किती उदार अंतकरणाची भूमिका आहे. दोन्ही महात्मेच आहे, विश्वामित्र पण आहे वशिष्ठ पण आहे. पण कदाचित अंतकरणाचा तो कलंश जाण्याकरता लीला असेल. आणि मग सहज त्यांच्या पत्नीने विचारलं, बघा ना म्हणे, आज चंद्राचा किती शीतल प्रकाश पडला आहे, किती चांदणं आहे, किती सुंदर चंद्र दिसतो आहे. वशिष्ठाने शब्द वापरला, या चंद्राचं तेज माझ्या विश्वामित्राप्रमाणेच आहे. असं म्हटल्याबरोबर त्यांच्या हातातला जो काही भाव पाषाण आहे तो बाजूलाच पडून गेला. नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. मी यांचे 100 मुलं मारले, पण यांच्या मनामध्ये मात्र माझ्याविषयी काहीच कपट नाही. तैसा विषम आहे जीवा लागी उजुकार बरवा. विरुद्ध असणाऱ्या जीवांसाठी सुद्धा जो वागण्यातला सरळपणा, त्याला आर्जव असं म्हणतात. तो 6व्या क्रमांकाचा सद्गुण आहे ब्राह्मणांच्या ठिकाणी. दुसरं उदाहरण तुकोबारायांचं. तुकोबारायांच्या अगोदर तुकोबारे कीर्तन करत नव्हते, पण मग आता तुकोबारायांची साधना, बोले विठ्ठल प्रसादे, भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला. जोपर्यंत तप होत नाही ना तोपर्यंत वाणीचा प्रभाव तयार होत नाही. जे माणसं निरर्थक बडबड करतात ना आणि त्यांना असं वाटतं कार्य व्हावं, कार्य होत नसतं. अगोदर आपल्या तपाचा प्रभाव वाणी द्यावा लागतो आणि मग लोक ऐकतात. लोक ऐकायला मोकळे नसतात. ऐकायला आले तर लोक पाहतात चेहरा, नाही मागुती पाऊली पळे, मागच्याच पावलाने फिरून जा. का वाणीत प्रभाव असावा लागतो की नाही? तपश्चर्या असावी लागते. बोले विठ्ठल प्रसादे, मग आधी काही पाठ केली संतांची उत्तरे. विश्वास होता, आदर होता. तुकोबार अगोदर प्रमाण द्यायची कीर्तनामध्ये आणि नंतर भगवंताच्या आज्ञेने कीर्तनाला प्रारंभ केला. साधनेतला असणारा प्रभाव वाणीत प्रगट झाला आणि मग तुकोबारांच्या कीर्तनाला गर्दी. पंचक्रोशीतले लोक दररोज येऊ लागले. बरं, ते तुकोबारांचं कीर्तन आहे, एकदा सुरू झालं की सुरूच, त्यामध्ये खंड नाही. म्हणजे हनुमंतरायाला सुद्धा थोडासा डोलका लागला. आपण वाजल्या जाताना पाहतो की नाही, असं तुकोबारांचं कीर्तन सुंदर एकदम. आणि मग सगळे लोक तुकोबारांच्या कीर्तनाला. मग तुकोबारांच्या अगोदर देवमध्ये जे कीर्तनकार होते त्यांच्या मनामध्ये असा जळफळाट निर्माण झाला
यांच्यामुळे माझे सगळे कार्यक्रम बंद पडले. असं तिथलं सांगतोय मी. अगोदर कोण होते? मंबाजी बुवा. आणि मग ते तुकोबारायांचा मनामध्ये द्वेष निर्माण झाला. बरं आता काय करावं? सगळे गावातले लोक कीर्तनाला जायचं, मग आपणही गेलं पाहिजे लाज काज. येऊन बसायचे कीर्तनाला, पण कीर्तनावर लक्ष नव्हतं. मग महाराज कुठं चुकतात, यांचा उच्चार कुठं चुकतो, श्लोक कुठं हुकतो आहे, असं ते विचार करायचे. पण संधी काही मिळाली नाही. एकदा तुकोबारायांची जी म्हैस होती ते मंबाची बुवानी लावलेला होता बगीचा. त्या बगीच्यातले काही झाडं तिने खाल्ले. आता राग कोणावर काढावा? म्हशीवर. पण ते मंबाची बुवानी राग तिथं नाही काढला, म्हशीच्या मालकावर. म्हणजे तुकोबारायांची म्हैस होती ती. काटेरी फांदी घेतली आणि त्या काटेरी फांदीला जेवढे काटे होते तेवढे काटे तुकोबारायांच्या अंगामध्ये रुतून बसतील इतकं मारहाण केली. चालू कीर्तनात लोकसुद्धा आवरायला नाही आले. जिजाबाईंना कळालं, धावत आल्या आणि जिजाबाईंचा आवेश बघितला. मंबाजी बुवा गेला पळून. आणि त्या प्रसंगामध्ये मग घरी आणलं, लाचकण आणि ते काटे उपसून काढले, गरम तेल करून त्या जखमीवर लावलं. अंगात ताप आला तुकोबारायांच्या. पण सायंकाळी सगळे भाविक पुन्हा कीर्तन ऐकायला आले होते. तुकोबारायांनी निघाले कीर्तनाला. घरून सांगितलं जाऊ नका, ताप आहे. नाही गेलं पाहिजे. सगळे भाविक वाट पाहतात, देवाची भक्ती. आले आणि पाहिलं तर सगळे लोक आहे, पण एक आसन रिकाम आहे. कोणाचं? मंबाजी बुवाचं. बोलणं पाठवलं, निरोप. ते आले नाही, म्हणे माझी तब्येत बरी नाही. असं का? नाही गेलं पाहिजे. तुकोबाराय स्वतः तेलाची वाटी घेऊन मंबाजी बुवाकडे गेले, सांगितलं माझं शरीर बलदंड आहे, त्यामुळे तुम्ही केलेल्या प्रहाराने मला काही झालं नाही, पण मला मारता मारता तुमचे हात दुखत असतील, मी थोडीशी मालिश करून देतो. काय भाव असेल हा? तैसावी क्षमाही जीवा लागी उजुकार बरवा, ते आर्ज बघा साहवा जेथीचा गुण. हा षष्टम क्रमांकाचा सद्गुण आहे. आता यानंतर ज्ञानम काय लक्षण आहे ते पुढे सांगता. आणि पाणी प्रयत्ने माळी, अखंड जचे झाडा मुळी, परी ते आघवेची फळी जाणी जेवी, तैसे शास्त्राचार्य तेने ईश्वरच एक पावणे, हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान. 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. उदाहरण आहे ज्ञान कशाला म्हणतात? आपण जीवनामध्ये करत असणारं आचरण ते सुद्धा शास्त्राचरण, बरं स्वैराचार नाही. शास्त्राचं आचरण ईश्वर तत्वापर्यंतच घेऊन जातं आहे आपल्याला. याकरताच ते आचरण करायचं अशी जाणीव, अशी समज असणं त्याला ज्ञान असं म्हणतात. उदाहरण देतात एका शेतकऱ्याचं. पाणी प्रयत्ने माळी. माळी शब्दाचा अर्थ होतो शेतीचं व्यवस्थित काम करणारा. जसं की सावता महाराज माळीच आहे की नाही. पण ज्याप्रमाणे माळी पाणी पाण्याच्या द्वारे प्रयत्नपूर्वक अखंड म्हणजे दिवस रात्र जचे झाडामुळी, बघा किती बारकावा आहे. तो झाडाला जपतो, पण झाडाला जपण्याच्या अगोदर झाडामुळी जपे. झाडाच्या मुळाला जपतो. किती बारकावा आहे ज्ञानोबारायांचा. तो शहाणा माळी तोच आहे जो पाणी देतो पण पानांना नाही, झाडाच्या मुळाला. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, अखंड जचे. कारण माहिती आहे की जर पाणी मुळाला घातलं तर तेच पाणी सगळ्या वृक्षापर्यंत पोचतं आहे. आपल्याला जर अवयव पुष्ट करायचं असेल तर काय करावं लागतं? मुखामध्ये जेवण द्यावं लागतं की नाही. तसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं. झाडाचं एक नाव आहे पादप. पाद म्हणजे पाय. आपल्या पायाने जे पाणी पितात म्हणून त्यांना म्हणतात पादप. पोखित तिरीचे पादप म्हटलं की नाही. जे आपल्या पायांनीच पाणी पितात म्हणजे काय, मुळं हे त्यांचे पाय आहे आणि त्या पायाने ते पाणी प्राशन करतात. मग माळी सगळे प्रयत्न करतो, अखंड झाडाला जपतोसुद्धा, कष्टही करतो, पण त्याचे प्रयत्न कुठं पाहतो? तो त्याचे प्रयत्न खोडात नाही पाहत, फांद्यात पाहत नाही, पानामध्ये फुलामध्ये पाहत नाही, तो फळात पाहतो. आपण केलेले सगळे कष्ट हे केव्हा फल लागलं तर परिते म्हणजे परिते आघवेची प्रयत्ने फळी जाणे जेवी. ते सगळे प्रयत्न त्या फळामध्ये जातात. म्हणजे काय, त्याच्या प्रयत्नाला फळ प्राप्त झालं तरच त्याचे प्रयत्न सफळ आहे.
तसं आपण शास्त्राचं आचरण केलं आणि त्या आचरणातून ईश्वर तत्वाची प्राप्ती झाली तर आपल्या आचरणाला किंमत आहे, तरच ते श्रम आहे. नाहीतर मग नुसते श्रम फलैक केवलम, नुसतेच व्यर्थ श्रम आहे. परी ते आघवेची फळी जाणे जेवी, तैसे त्याप्रमाणे शास्त्राचार्यतेने ईश्वरचं एक पावणे. तसं शास्त्राचं आपण आचरण करायचं आणि त्या आचरणाच्या द्वारे तेने शास्त्राचारी, त्या पुन्हा त्यामध्ये नास्तिक नाही घ्यायचं शास्त्र, त्यामध्ये वेदाला प्रमाण मानणारं आस्तिक शास्त्रच घ्यायचं. शास्त्र शब्दातून वेद वाङ्मय घ्या, 6 आस्तिक दर्शनकार घ्या, पुराणाचा संबंध घ्या, संत वाङ्मयाचं सगळं शास्त्रच आहे की नाही. आणि या सगळ्या शास्त्रानुसार केलेलं आचरण ईश्वरच, चकार शब्द वापरला बघा, एक ईश्वराचं पावने. याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे एकेश्वरवादच सांगितलेला आहे. काही लोक म्हणतात तुमच्याकडे लय देवाची संख्या आहे. अरे ती देवाची संख्या कार्यभेदाने आहे. ईश्वर तत्व आपल्याकडे एकच आहे. म्हणून 33 कोटी, कोटी शब्दाचा संख्यावाचक अर्थ नाही आहे, प्रकारवाचक अर्थ आहे. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे. 12 आदित्य, 8 वसू झाले 20, 11 म्हणजे 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार, हे झाले 33 प्रकारचे देव. पण आता ज्याला हे अर्थ नाही कळत त्याला कोण सांगणार आहे? 33 कोटी म्हणजे 33, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, असं कोटीच्या कोटी उड्डाणे असा अर्थ नाही, तिथं प्रकार असा अर्थ आहे. हे सगळे कार्यभेदाने देव अनेक प्रकारचे आहे, पण ईश्वर तत्व मात्र एकच आहे. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा. आपला एकच देव आहे, एकेश्वरवाद म्हणतात. शास्त्राचं आचरण केलं की एक ईश्वर तत्वालाच प्राप्त करून घेणं, हे पुढे जे का जाणणे, पुढे म्हणजे स्पष्ट समजून घेणं, ते तज्ज्ञान. म्हणजे आपल्या शास्त्र आचरणाचा साध्य हेतू काय असावा? ईश्वर तत्वाला जाणणं. बरं, ईश्वर तत्वाचं ज्ञान होणं हे या ठिकाणचं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाला पुढे विज्ञान शब्द वापरलेला आहे. ते गा कर्मी जे 7वा गुण होय, ते या कर्मातलं 7म क्रमांकाचा गुण आहे. कोणता? ज्ञान. शास्त्राच्या आचरणाने ईश्वर तत्वाला जाणणं किंवा प्राप्त करणं, समज घेणं, हे याला म्हणतात ज्ञान. 7वा गुण आहे. मग आता ज्ञान सांगितलं, विज्ञान कशाला म्हणतात? जे विशेष ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणतात. बरं, इथली विज्ञानाची व्याख्या वेगळी आहे आणि आपण ज्याला विज्ञान म्हणतो त्याची व्याख्या वेगळी आहे. 7व्या अध्यायामध्ये विज्ञानाची व्याख्या पुन्हा वेगळी आहे. 7व्या अध्यायामध्ये विज्ञान म्हणजे प्रपंच, इथलं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. आणि आपण जे म्हणतो ना विज्ञानाने शोध लागला, हे विज्ञान आणखीन वेगळं आहे. त्याचा ज्ञानेश्वरीचा काही संबंध नाही, जेवढा त्याचा फार संबंध नाही. हा संशोधनाच्या विषयी इथं आलेले आहे, नाही असं नाही आहे, पण ते विज्ञान 7व्या अध्यायामध्ये आले. प्रपंच नावाचं, आता हे विज्ञान म्हणजे प्रपंचच आहे की नाही सगळा, पण इथलं विज्ञान शब्दाचा तसा अर्थ नाही. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, त्यापैकी प्रकरणाला अनुरूप असा अर्थ घ्यावा लागतो, तर चिंतन होऊ शकतं. आणि विज्ञान हे पाहे एवं रूप, विज्ञान हे अशा प्रकारचं पहा. कसं? पुढे सांगतात. तरी सत्वशुद्धीची वेळे शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वर तत्वीची मिळे निष्ठंक बुद्धी. आपल्याला शब्दाची जर शक्ती कळाली आणि शब्दातला बारकावा कळाला ना, तर मग ज्ञानेश्वरीच्या अध्ययनामध्ये, चिंतनामध्ये खूप आनंद आहे. मागच्या ओळीमध्ये ईश्वरच एक पावने असं म्हटलं आहे आणि आता ईश्वर शब्द नाही वापरला, ईश्वर तत्वीची तत्व शब्द वापरला आहे. इथे ईश्वराचं तत्व काय घ्यायचं आहे? ब्रह्म हे ईश्वर स्वरूपाचं तत्व आहे असा अर्थ घ्यावा लागतो. ईश्वर तत्वाला बुद्धीने प्राप्त होणं याला म्हणतात विशेष ज्ञान. मागचं परोक्ष ज्ञान आहे आणि विज्ञानामध्ये अपरोक्ष ज्ञान आहे, एवढा बारकावा यातला. तरी सत्वशुद्धी, सत्व शब्दाचा अर्थ होतो अंतकरण. अंतकरणाच्या शुद्धीच्या प्रसंगाला, शुद्धी सत्व झाल्यानंतर त्यावेळेला शास्त्रे म्हणजे शास्त्राने, का म्हणजे किंवा ध्यानबळाने, शास्त्राच्या अध्ययनाच्या द्वारे किंवा तत्र प्रत्येकत्यानता ध्यानम, अंतकरणाची वृत्ती एका प्रत्याच्या आकाराची होणं याला ध्यान असं म्हणतात. ध्यान हे बळ आहे. शास्त्राच्या सामर्थ्याने किंवा ध्यानाच्या बळाने काय करायचं?
आता इथं शास्त्र जर घेतलं तर वेदांत शास्त्र घ्या, कारण तीच ब्रह्मप्राप्ती करून देणार आहे. आणि ध्यान शब्दाने भक्ती असा अर्थ घ्या. नाहीतर मग योगाचं ध्यान आपण घेऊ शकतो, कारण सगळे साधनं परमात्म्यापर्यंतच घेऊन जातात. आणि शास्त्र कोणतं आहे? काल बाबांनी कीर्तन केलं बघा संस्थेमध्ये, मार्ग दावून गेले आधी. मग संतांनी मार्गच का दाखवला? इतर शास्त्रकारांची मोडोनिया नानामते तिथं उदाहरण दिलं आहे. काही आंधळे हत्ती पाहायला गेले, हत्तीचं ज्ञान त्यांना झालं पण सर्वांगाने नाही झालं, एका अंगाने झालं. आणि मग एक डोळस आला, त्या डोळसाने त्या सगळ्या आंधळ्यांना सांगितलं हत्तीचं सर्वांगाने ज्ञान मला आहे. तसं बाकीच्या शास्त्राला परमात्मा कळाला पण एका अंगानेच. काहींनी सत मानला, काहींनी चित्तच मानला, काहींनी सच्चित मानला पण आनंदरूप मानला नाही. वेदांत शास्त्र डोळस शास्त्र आहे, त्याने मात्र सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं सांगितलं. म्हणून इथं शास्त्र शब्दाने वेदांत शास्त्रच घ्या. सत्वशुद्धीची वेळे शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वर तत्वीची मिळे निष्ठंक बुद्धी. निश्चयात्मिका बुद्धीच्या द्वारे ईश्वराचं तत्व ईश्वरा वाचून काही, जे अनेकलानी नाही किंवा तैसे दुर्लभ ही सद्बुद्धी, जी परमात्माची अवधी. जी बुद्धी परमात्म स्वरूपाला जाणते, ईश्वर तत्वामध्ये मिळते आणि वेगळी राहत नाही. म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा अहम ब्रह्म म्हणणारा जो चिदाभास आहे तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन जातो बाद समानाधी करण्याच्या माध्यमातून. तेव्हा ईश्वर तत्वामध्येच निश्चयात्मिका बुद्धीनं मिळणं हे विज्ञान बरवे. यालाच खऱ्या अर्थाने विज्ञान असं म्हणतात. म्हणजे हे दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. ईश्वर तत्वाला जाणणं हे ज्ञान आहे आणि ईश्वर तत्वाशी ऐक्याला प्राप्त होणं हे विज्ञान आहे. पण त्याला शब्द पण आणखीन वापरला, हे विज्ञान बरवे. हे चांगल्या प्रकारचं विज्ञान आहे बरं. गुणरत्न, आतापर्यंत सगळे गुण सांगितले होते, आता त्याला गुणरत्न म्हटलं आहे. कारण विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, म्हणजेच दृढ अपरोक्ष ज्ञान. ते आपल्याला ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, ब्रह्मस्वरूपाला जाणणारा ब्रह्मरूपच होऊन राहतो की नाही. आणि ईश्वर तत्वीची चकार शब्द वापरला बघा, ईश्वर तत्वालाच मिळणं म्हणजे ऐक्य प्राप्त होणं. म्हणून या सद्गुणाला गुणरत्न जेत आठवे, हे 8व्या क्रमांकाचं गुणरत्न सांगितलेलं आहे. आणि यानंतर आस्तिक्य जाणावे नववा गुण. आस्तिक्य म्हणजे काय? श्रुती आणि स्मृती यांच्यावर असणारी आस्तिक्य बुद्धी श्रद्धा म्हणतात बघा त्याला. श्रुती म्हणजे वेदात आणि स्मृती म्हणजे धर्मशास्त्रामध्ये जे प्रतिपादन केलं आहे त्यातला एकही शब्द चुकीचा नाही, अशा प्रकारचा दृढ विश्वास असणं त्याला म्हणतात आस्तिक्य, किंवा त्याला समाधी षटकामध्ये श्रद्धा असं म्हणतात बघा. वेदांतशास्त्र आणि ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे सद्गुरू यांच्या ठिकाणी असणारा जो आत्यंतिक विश्वास त्याला म्हणतात श्रद्धा. त्याला या ठिकाणी म्हणतात आस्तिक्य. आस्तिक्य जाणावे नववा गुण, तो 9 क्रमांकाचा सद्गुण आहे ब्राह्मणाच्या ठिकाणी आढळणारा. त्याकरता उदाहरण देतात. पैराज मुद्रा थिलिया प्रजा भजे भलतया, तेवी शास्त्रे स्वीकारलिया मार्ग मात्रा ते, आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे, तो नववा गुण जेने कर्म ते साच. याही 2 ओळ्यांचा एकत्र विचार आहे. उदाहरण दिलं आहे राजमुद्रा थिलिया. प्राचीन काळामध्ये राज्यव्यवस्था होती, आजही तशी आहे बरं का व्यवस्था. आजही जर आपण पाहिलं तर प्रत्येक मंत्रालयातून काही आदेश निघतात आणि आदेश निघाले की त्यावर त्या मंत्रालयाचा जो मुख्यमंत्री असतो त्याची सही असते आणि त्याचा विशिष्ट प्रकारचा शिक्का पण असतो बघा. जुन्या काळामध्ये राजाचा शिक्का वेगळा होता, मंत्र्याचा शिक्का वेगळा होता, सेनापतीचा शिक्का वेगळा होता आणि ते शिक्के एकमेकाकडे जात नसायचे. कधीकधी राजाचा शिक्का म्हणजे राजाची अंगठी असायची, जसं की आता ते आपण अंगठी पाहतो की नाही, त्याच्यामध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे बघा. प्रतिपदश्चंद्र लेखेव असं आहे की नाही, मुद्रा भद्राय राजते असं त्याचा संपूर्ण उल्लेख आहे. तर ज्याप्रमाणे ते एका अंगठीमध्ये कोरलेलं असतं तसं प्राचीन काळामध्ये राजाच्या अंगठीमध्ये काही विशिष्ट प्रकारचे अक्षरं कोरलेले असायचे. आणि राजाच्या अंगठीचा शिक्का जर पडला
सामान्य नाही बरं का, एखाद्या चर्माच्या तुकड्यावर. तर ज्ञानोबा म्हणतात बघा, ते राजाज्ञेची अक्षरे आती ती चामा एका जया पडते, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. प्राचीन काळामध्ये चर्म असायचं, चर्मावर राजाचा शिक्का पडला की त्या चांबड्याच्या मोबदल्यामध्ये वस्तू मिळायच्या विकत. मग सोनं आणि चांदी त्याला तेवढी किंमत नसायची जेवढी राजाचा शिक्का असलेल्या चर्माला असायची. इतके राजमुद्रा महत्त्वाची आहे. आता हल्ली आपल्याकडे भारी भारी कागद असतात ना, पण त्या आपण दुकानात घेऊन गेल्यानंतर मिळतं काही नाही. मग नोट घेऊन गेल्यावर मग मिळतं का? त्याच्यावर राजमुद्रा आहे, राजाचा शिक्का आहे बघा त्याच्यावर. त्या काय म्हणतात त्याला, गव्हर्नर, त्याची सही असते. आणि गव्हर्नरला तेवढा अधिकार नसतो. वरती असतं भारतीय रिझर्व्ह बँक, त्याचा शिक्का असतो. ते जर असेल तर मग कागदालाही किंमत आहे. पण ते राजाने जोपर्यंत मनात ठेवलं तोपर्यंत, राजा म्हणला उद्यापासून 1000ची नोट बंद, मग कागदाचा कचरा होतं की नाही. आणि जर राजाने छापली तर मग कचऱ्याचाही पुन्हा किंमत येऊ शकते, असं त्याचा अर्थ आहे. राजमुद्रा थिलिया, ते राजाचा शिक्का असलेला कागद किंवा राजमुद्रा ज्याच्याकडे आहे, प्रजा भजे भल तया, वाटेल त्या पुरुषाला ती प्रजा त्याची सेवा करते बघा. का? अरे राजाचा शिक्का आहे त्याच्याकडे. जुन्या काळामध्ये सनद मिळायची, राजाचा तो जवळचा आहे. मग राजमुद्रा जर असेल तर प्रजा वाटेल त्या पुरुषाची आज्ञा पाळते. का? राजमान्य तो झालेला आहे म्हणून. तसं शास्त्राने जो मार्ग मान्य केला आहे तो आदरपूर्वक मानणं, याला आस्तिक्य म्हणतात. राजमुद्रा जर असेल तर त्याला लोक मानतात की नाही, राजमान्य आहे. तसं शास्त्राला मान्य असणारा मार्ग मानणं त्याला आस्तिक्य म्हणतात. तेवी त्याप्रमाणे शास्त्रे स्वीकारली या मार्ग मात्रा ते आदरे जे का मानणे. शास्त्राने जो मार्ग स्वीकारला आहे, शास्त्राने कोणता मार्ग स्वीकारला आहे? एक ज्ञान मार्ग, दुसरा उपासना मार्ग, तिसरा योग मार्ग, चौथा निष्काम कर्माचा मार्ग. असे जेवढे काही शास्त्राने त्या त्या अधिकारी पुरुषाकरता जो जो मार्ग स्वीकारलेला आहे ते सगळे मार्ग आदरे मानणे बरं. आदरपूर्वक, श्रद्धा विश्वासपूर्वक मानणं ज्ञानोबा त्याला म्हणतात आस्तिक्य. मी म्हणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो, त्याला श्रद्धाभाव म्हणतो. तो नववा गुण जेने कर्म ते साच, तो 9व्या प्रकारचा गुण आहे. आणि पुढे शब्द किती गोड आला बघा, 9वा गुण जेने ते कर्म साच, ज्यामुळे ब्राह्मणाचे सगळे कर्म सत्य ठरतात, म्हणजे खरे होतात. याचा अर्थ काय? जोपर्यंत आपल्याकडे श्रद्धा नसेल तोपर्यंत आपण किती प्रकारचे कर्म केले तर कर्माला फळ मिळत नाही. श्रद्धा असेल तरच कर्माला फळ आहे. 17व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक बघा, अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो यः. श्रद्धा असेल तर सगळ्या साधनेला फळ आहे. आपली जर श्रद्धा असेल तर स्वयंपाक करताना सुद्धा भक्ती आहे, आणि श्रद्धा नसेल तर पाठ ऐकूनही काहीच नाही. मग श्रद्धा पाहिजे की नाही? श्रद्धा असेल तर साधनेला फळ आहे बघा. तेवी शास्त्रे स्वीकारली या मार्ग मात्रा ते आदरे जे का मानणे, आदरपूर्वक त्याला मान्य करणं ते आस्तिक्य मी म्हणे, त्याला आस्तिक्य म्हणतात. भगवान ज्ञानोबा म्हणतात तो 9वा गुण जेने कर्म ते साच, ज्यामुळे हे सगळे कर्म, ब्राह्मणाचे सगळे कर्म आस्तिक्य असणाऱ्या बुद्धीवर सगळे सफल ठरतात. म्हणून तर भगवंताने गीतेत म्हटले बघा, श्रद्धावान लभते ज्ञान तत्पराः संयतेंद्रियाः. चाप्टर माणसाला ज्ञान नाही मिळत. शब्द कसा वापरला आहे? श्रद्धावान. जो विश्वासू आहे तोच ज्ञानाचा अधिकारी आहे. आणि श्रद्धा म्हणजेच काय? आस्तिक्य बुद्धी. मानणं, शास्त्राला स्वीकार करता आलं पाहिजे की नाही, त्याला म्हणतात. त्यामुळे सगळे कर्म साच आहे. एवं याप्रमाणे शम दम तप शौचम शांती आर्जवम ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम 9 प्रकारचे ब्रह्मकर्म स्वभावजम प्रतिपादन केले आहे. एवं याप्रमाणे 9ही समाधिक गुण जेथ निर्दोष ते कर्मजान स्वाभाविक ब्राह्मणाचे. एवं या प्रकारे 9 प्रकारचे. कोण आहे सुरुवात? त्याला शम,
ज्याच्यामध्ये शम आदी आहे आणि आस्तिक्य शेवटी आहे. नव ही शमाधिक हे गुण जेथ निर्दोष, निर्दोष म्हणजे शुद्ध स्वरूपाने. हे 9 गुण ज्याच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाने राहतात ते कर्मजान स्वाभाविक ब्राह्मणाचे. ते 9 गुण असणं, या 9 गुणांनी संपन्न असणं हे ब्राह्मणाचं स्वाभाविक कर्म आहे. बरं, त्यांच्या स्वभावात आहे, आपण त्याला त्यांच्या रक्तात आहे, त्यांच्या मनात आहे, बुद्धीत आहे. त्यांना ते प्रयत्नपूर्वक कष्ट नाही करावे लागत. सामान्य साधकाला हे प्रयत्नपूर्वक मिळवावे लागतात, पण ब्राह्मणाचे हे स्वाभाविक कर्म आहे. वर्ण ब्राह्मण असेल त्यांच्या ठिकाणी पण आहे. दुसरा अर्थ, जे ब्रह्मस्वरूपाला ब्रह्मवेद ते जाणतात त्यांनाही ब्राह्मणच म्हणतात, त्यांच्याही ठिकाणी स्वाभाविक आहे. आणि संत महापुरुषांच्या ठिकाणी ते तर दैवीम प्रकृतीमाश्रिताः, सगळ्या दैवी संपत्तीचा आश्रयच ते आहे, त्यांच्याही ठिकाणी स्वाभाविकच आहे. ते कर्मजान स्वाभाविक ब्राह्मणाचे. आता ज्ञानोबर आहे, उत्प्रेक्षा नावाच्या अलंकाराने या 9 गुणांचं वेगवेगळ्या पद्धतीनं वर्णन करतात. जेव्हा उपमा बदलते ना तेव्हा त्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार म्हणतात. मराठी भाषेमध्ये येतं, शाळेमध्ये शिकवतात की नाही मला माहिती नाही, पण साहित्यशास्त्रामध्ये मात्र हे आहे. सगळे अलंकार आपल्या 2-3च अलंकार माहिती आहे. उपमा अलंकार आहे, पाकशास्त्रातला नाही घ्यायचा. तो नवगुणरत्नाकर या नवरत्नांचा हार न फेडीतले दिनकर प्रकाश जायचा. तो नाम तो ब्राह्मण, सर्वनाम आहे ना, सर्वनाम पूर्वप्रधान जे असतं त्याचा निर्देश करतं. मागच्या ओळीमध्ये कोण आलं? ब्राह्मण, म्हणून तो ब्राह्मण असा अर्थ घ्यायचा. तो ब्राह्मण कसा आहे? नवगुणरत्नाकर. आकर म्हणजे मळा किंवा खान. नवगुण हे रत्न आहे आणि या रत्नाचे खान, रत्नाकर कुणाला म्हणतात माहिती आहे का? समुद्राला. समुद्रामध्ये रत्न सापडतात ना तळाला गेल्यावर, तेव्हा सापडतात, असे वरवर नाही सापडत. वरवर सापडलं तर मिठच सापडेल, बाकी काही नाही सापडणार. पण तळाला गेलं की रत्न. तसं नवगुण हे रत्न आहे आणि या रत्नाची खान म्हणजे ब्राह्मण आहे. पुढे दुसरं उपमा, यया नवरत्नांचा हार. हे नवरत्न एक प्रकारचे नवगुण नवरत्नच आहे. यांचा हार न फेडीतले, या नवरत्नांना दूर न करता तो कायम ले म्हणजे आपल्याकडे लेवविने धारण करत राहतो. कसा? दिनकर प्रकाश जैसा. ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश आपल्या ठिकाणी कायम ठेवतच असतो, तसं नवगुणरत्नांचा हार ब्राह्मण आपल्या जीवनामध्ये कायम धारण करून राहतो. आणि हे नवरत्न त्याच्या जीवनाला कशी शोभा आणतात. अगोदरच ब्राह्मण आहे, त्याच्यात पुन्हा नवगुण संपन्न आहे. ते नवगुण आणि त्याचा असणारा श्रेष्ठपणा, यामुळे त्याला शोभा कशी येते. आपण म्हणतो ना, सोन्याला सुगंध असावा, चंदनाला फुलं असावे, ऊसाला फळ असावं. या सगळ्या गोष्टी नाही बरं. सोन्याला सुगंध नाही, चंदनाला फुल नाही आणि ऊसाला फळ नाही. ऊसाला तुरा येतो, फळ नाही येत. म्हणून का बरं? जेव्हा हे पदार्थ निर्माण केले तेव्हा म्हणे ब्रह्मदेवाला बुद्धी देणारा जवळ तिथं कोणी नव्हता, म्हणून हे राहिले, असं त्याचा अर्थ आहे. यया नवरत्नांचा हार न फेडीतले दिनकर प्रकाश जैसा. उदाहरण पुढे, नाना चांपा चांपोळी पूजेला, चंद्र चंद्रिका धवळला, का चंदन निजे चर्चेला सौरभ्य जेवी, तेवी नवगुण टिकलग, लेणे ब्राह्मणाचे अव्यंग, कहीच न संडी अंग ब्राह्मणाचे. नाना म्हणजे अथवा चाफ्याचं फुल आहे आणि त्या चाफ्याच्याच फुलाने काय करावं? चाफ्याच्या झाडाची पूजा करावी. चापा चांपोळी पूजेला त्या चाफ्याच्याच कळ्यांनी चापा नावाचा वृक्ष त्याची पूजा करावी. शोभून दिसतो की नाही? किंवा ते फुलं त्याच्यावर लागले तरी ते झाड प्रसन्न दिसतंय बघा. आहे आश्रमात चंद्रचंद्रिका धवळाला, चंद्र आहे तो चंद्राच्या प्रकाशाने शोभून दिसतो. म्हणजे चंद्राला चांदण्याने शुभ्र करावं, आणखीन चांगला दिसतो का? अथवा चंदन नावाचा वृक्ष आहे आणि निजे म्हणजे स्वतःच्या, सौरभ्य जेवी चर्चेला, चंदनाच्या ठिकाणी स्वाभाविक सुगंध आहे आणि त्या स्वाभाविक सुगंधाची उटी पुन्हा आपण चंदनालाच लावावी. अगोदर चंदन शीतल, त्याला पुन्हा उटी लावली त्याचीच. अगोदर चंद्र पांढरा शुभ्र, त्याच्या प्रकाशाने पुन्हा त्याला शुभ्र केलं. अगोदर चापा चांगला
त्या कळ्यानेच त्याची पूजा केली. हे जसं शोभून दिसावं तेवी नवगुण टिकलं ग, त्याप्रमाणे नवगुण हे एक रत्नजडित अलंकार आहे. लेणे ब्राह्मणाचे अव्यंग, अव्यंग म्हणजे निर्दोष. नवगुणांच्या रत्नाचा असणार अलंकार हे ब्राह्मणाचं लेण आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात त्या अंगाचा किंवा त्या अलंकाराचा ब्राह्मणाचे अंग कहीच न सांडी. ब्राह्मणाचा असणारा स्वभाव शरीर या नवरत्नाला, नवगुणाच्या अलंकाराला कधीच परित्याग करत नाही. ते स्वाभाविक त्यांच्या ठिकाणी असतात. जसं आपण वसिष्ठांचं पाहिलं की नाही, एवढा मोठा त्यांनी विश्वामित्राने त्रास दिला, पण क्षमा, आर्जव हे ब्राह्मणाला हे सद्गुण कधीच सोडून राहत नाही. इथपर्यंत या श्लोकाचं स्पष्टीकरण झालं. आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगो ऐक प्रज्ञेच्या बरोबरी. यानंतर उचित ते क्षत्रिया, क्षत्रियाच्या ठिकाणी जे उचित म्हणजे योग्य गुण किंवा कर्म असतात तेही कर्म धनंजया सांगो, तेही कर्म आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तू मात्र प्रज्ञेच्या बरोबरी ऐक. प्रज्ञा म्हणजे जिच्याद्वारे मनुष्याला शास्त्राचं तात्पर्य कळतं त्या बुद्धीला प्रज्ञा असं म्हणतात. सामान्य बुद्धी सगळ्याकडं आहे, प्रज्ञा सगळ्यांकडं नाही. सामान्य बुद्धी सगळ्या प्रपंचातलं कुणाला कळत नाही, सामान्य बुद्धी आहे. परमार्थातलं कळण्याकरता प्रज्ञा असावी लागते. आणि जे आपण ऐकलं ते धारण करून बऱ्याच दिवसापर्यंत ठेवणं याला मेधा असावी लागते. म्हणजे बुद्धी वेगळी, प्रज्ञा वेगळी, मेधा वेगळी, ऋतंबरा प्रज्ञा पुन्हा वेगळी. हे सगळं वेगवेगळंच आहे. म्हणून तो प्रज्ञेच्या बरोबरी, प्रज्ञेच्या सामुग्रीनं ऐक, आम्ही तुला सांगणार आहे. पण ते आज नाही, ते उद्या ऐक. आता क्षत्रियाचे फार मोठे सद्गुण आहे. बघू आपल्याला जेवढं सांगता येईल तेवढं उद्या सांगण्याचा प्रयत्न करू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.